नगरविकास खात्यावर टीका करत मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती तोफ डागली आहे। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितलेले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशामध्ये घातले जात आहेत असा आरोप त्यांनी केलाय। नगरविकास खात्यातील लोकांनी कर्मदरिद्री काम केलं, मी चांगलं काम केलं नाही तर मंत्रीपद चाटायचंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासनाच्या शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? आणि दरम्यान गणेश नाईकांनी योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन संजय राऊतांनी केलंय। भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसते आपटापट करून चालणार नाही ना। तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर, त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।